नंदुरबार जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या हरणखोरी परिसराच्या दौरा पर्यावरण व स्थानिक सहभागातून करत असलेला आदर्श ग्राम विकास पाहणी नंदुरबार जिल्ह्याच्या डोंगराळ आदिवासी बहुल भागात वसलेलं हरणखोरी गाव सध्या ग्राम विकासाचं नवं आणि प्रभावी मॉडेल म्हणून पुढे येत आहे। या गावात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांचा नुकताच झालेल्या दौऱ्याने या गावात सुरू असलेल्या पर्यावरण संरक्षण, महिला सबलीकरण आणि रोजगार निर्मितीच्या उपक्रमांना दिशा आणि प्रेरणा दिली आहे। गावाच्या प्रवेशद्वारापासूनच या दौऱ्याचे स्वागत आदिवासी परंपरेने झालं। पारंपरिक ढोल वाद्यांच्या गजर निनाद, ग्रामस्थांचा उत्साह, हरणखोरीचं स्वागत म्हणजे एक जिवंत लोक सांस्कृतिक दर्शन होतं। हा क्षण केवळ औपचारिक दौरा न होता तर प्रशासन आणि जनतेमधील विश्वासाचे एक प्रतीक होतं। तर यांची जे काही असे जेवढे गाव आहेत पुणे जिल्ह्यामध्ये त्यांची जे काही मागणी आहे ते जास्तीत जास्त कुठे बसवता येईल, कुठे देता येईल, हळूहळू 2-4 वर्षामध्ये काय काय करता येईल या बाबतीत नियोजन करायचं आणि फ्रिक्वेंटली असे गावांसोबत आपली चर्चा झाली पाहिजे। त्यांची मागणी काय काय ते ऐकला पाहिजे आणि विजिट सुद्धा कोणाची झाली पाहिजे, जेणेकरून सर्वांना माहिती मिळेल की काय काय चांगलं काम सगळ्या ठिकाणी चालू आहे। पण एक स्पेशली असे प्रकारचे गावांना जे चांगले काम करत आहे, ज्याचे लोकप्रतिनिधी असो किंवा म्हणजे आपले शासकीय कर्मचारी असो चांगले काम करत आहे, तिथे जास्तीत जास्त आपल्याला काहीतरी नियोजन करून दिलंच पाहिजे। सर्वप्रथम गावातील सामूहिक वन हक्क समितीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या पर्यावरण संवर्धन उपक्रमाची पाहणी केली। वन हक्कांतर्गत गावाला मिळालेल्या जमिनीवर करण्यात आलेली झाडांची लागवड, संरक्षक कुंपण, जैवविविधता संवर्धन आणि जंगल पुनरुज्जीवनाचे प्रयत्न पाहून त्यांनी गावकऱ्यांच्या सहभागाचे विशेष कौतुक केले। पर्यावरण आणि ग्रामीण विकास यांच्या इथे एक सुंदर समन्वय पाहायला मिळाला। बीएससी संस्थेच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या वर्मी कंपोस्ट प्रकल्पाचे निरीक्षण करण्यात आले। रसायन मुक्त शेतीकडे झुकणाऱ्या शेतकऱ्यांनी या प्रकल्पाचा उत्तम वापर करत उत्पादनाचा खर्च कमी केला असून आरोग्यदृष्ट्या फायदेशीर उत्पन्नात वाढ झाल्याचे निदर्शनास आला। महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून महिला बचत गटांनी सुरू केलेल्या दालमिल प्रकल्प या दौऱ्यात एक महत्त्वाचा टप्पा ठरला। या प्रकल्पामुळे गावातील महिलांना स्वयंरोजगाराची संधी मिळाली असून ते आता घरापुरतं न राहता स्वतःच्या उद्योगातून गावाच्या अर्थव्यवस्थेत मोलाची भूमिका बजावत आहे। महिलांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाने कर्तृत्वाचा झळाळता अनुभव प्रत्येकाला जाणवला। गावात मनरेगा योजना अंतर्गत राबविण्यात येणारे जलसंधारण, नाला खोलीकरण, समतल चर खोदकाम आणि CFR बांबू लागवडी सारखे उपक्रम यांचीही सखोल पाहणी करण्यात आली। या कामांमुळे पाणी साठवण क्षमता वाढली असून शेतजमिनींना सिंचनासाठी पाणी अधिक उपलब्ध झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। या दौऱ्यात गावातील अंगणवाडी केंद्रालाही भेट देण्यात आली। पोषण आहार, शिक्षण, आरोग्य आणि बालविकासाच्या उपक्रमांची माहिती अंगणवाडी सेविकांनी दिली। सादर केलेल्या कामगिरीचं मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांनी विशेष कौतुक केलं आणि त्यांना बळ देण्याचे आश्वासन दिले। भुजगाव ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन विकास योजना, लोकसहभाग व नोंदी व्यवस्थापनाची माहिती घेण्यात आली। उपस्थित ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांना उत्तम मार्गदर्शन करण्यात आले। अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुंटा ग्रामपंचायतचा विशेष सहभाग दिसून आला। या ग्रामपंचायतीचे नियोजन, समन्वय आणि पाणी यामध्ये आदर्श भागीदारीचे उदाहरण सादर केले। मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दौऱ्याच्या अखेरीस गावकऱ्यांशी थेट संवाद साधला, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ गावात पोहोचवण्यासाठी प्रशासनात सर्वात सहकार्य राहील असे आश्वासन दिले। गावाला जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करत हरणखोरी सारख्या गावांनी आदर्श मॉडेल उभं करावं अशी अपेक्षा व्यक्त केली। 18/8 रोजी आम्ही धाडगाव तालुक्यात भुजगाव या गावात भेट दिली असता आणि स्पेशली आम्हाला कलेक्टर मॅडमचे सांगण्याप्रमाणे की या गावात तुम्हाला भेट द्यायचीच आहे, कारण की आपला धाडगावमध्ये सर्वात आदर्श गाव म्हणून काम करत आहेत। तिथले लोकप्रतिनिधी असो किंवा पब्लिक आपले जनता असो ते खूप चांगल्या प्रकारे काम करतात। तर हे सगळे बघायला आणि त्यांना अजून कशा प्रकारची मदत करता येईल हे सगळे गोष्टीची नियोजन करायला आम्ही इथे आलेलो आहोत। या ठिकाणी येऊन आम्हाला एक खूप चांगली संधी मिळाली बघायला। आम्ही इथे त्यांनी वर्मी कंपोस्ट तयार केलेला आहे। मग त्याच्यानंतर आम्ही बघितलं की मोठे मोठे जे नाले आहेत त्यांना एक चांगला लोकसहभागातून आणि मनरेगाच्या फंडचा वापर करून खोलीकरणसुद्धा करण्यात आलेलं आहे, जेणेकरून या ठिकाणी पाणी साठवून होत आहे आणि त्याचा एक ट्यूबवेल आणि बोरवेलमध्ये सुद्धा ग्राउंड वॉटर रिचार्जचा फायदा सुद्धा होत आहे।
याशिवाय बचत गटसुद्धा भरपूर इथे कार्यरत आहेत आणि आमच्या राईस मिल, दाल मिल आणि अशा प्रकारचे वेगवेगळे बचत गट बघूनसुद्धा आम्हाला खूप छान वाटलं की अजून आपल्याला बचत गट मार्फत काय करता येईल. तर आम्ही यांना सांगितलेलं आहे की तुम्ही आपले आंबापासून किंवा सीताफळपासून अजून बचत गट तयार करा आणि आम्ही प्रयत्न करणार आहोत की याला जास्तीत जास्त एक मार्केट मिळाला पाहिजे, एक बाजार मिळाला पाहिजे आणि आपण प्रयत्न करू की मोठे मोठे ठिकाणपर्यंत हे सगळे बाजारपर्यंत पोचले पाहिजे. याच्याशिवाय आम्ही अंगणवाडीची सुद्धा पाहणी केली आणि आता आम्ही ग्रामपंचायत कार्यालय आलेलो आहोत. तर सगळे ठिकाणी पूर्ण गावात खूप चांगला काम चालू आहे. जलजीवन मिशनचं असो किंवा PM आवास योजनाचे काम असो ते सुद्धा खूप चांगल्या प्रमाणे चालू झालेले आहेत. एक सर्वात कौतुकास्पद बाब अशी आहे की CFR मधले जे एरिया आहेत त्याच्यात खूप चांगलं काम झालेलं आहे. बांबूचा एक मोठ्या प्रमाणे आता काम करणार आहेत या गावातले सरपंच आणि उपसरपंच सर्व मिळून आणि बांबूचा आपल्याला एक चांगला मार्केटसुद्धा डेव्हलप करू शकतो. बांबूला विकून ग्रामपंचायतीचा एक मोठा उत्पन्नसुद्धा वाढ होणार आहे. तर हे सगळे गोष्टी बघून आम्हाला खूप या गावाबद्दल एक छान वाटलं की इतका छान काम करत आहेत, इतकं चांगलं काम करत आहेत आणि शासनाकडून कोणत्याही प्रकारचे लाभ किंवा योजनाचा लाभ आम्ही जे काही शक्य असेल तर आम्ही 100% देऊ आणि आम्हाला विश्वास आहे की येत्या समृद्धी महाराष्ट्र समृद्ध ग्रामपंचायत अभियानमध्ये सुद्धा एक चांगले यांचा पार्टिसिपेशन राहणार आहे. खूप खूप धन्यवाद.